आम्ही बनवतोय रव्याच्या कुरडया. आम्ही आता 2 किलो रवा आणला. मी काय केलं, त्यातला एक पुडा तसाच ठेवला आणि 3 पुडे डब्यात भिजू घातले. ते त्याच्यात भिजू घातल्यानंतर थोडं पाणी टाकलं. रव्याच्यावर थोडं थोडंसं पाणी असलं तरी चालतं आणि ते नंतर तसंच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही ते काढलं आणि ते चाळणीतून गाळून घेतलं दोघी जावांनी. आम्ही प्रयत्न केले कपड्यानं गाळण्याचे, पण ते गाळले नाही. तर आम्ही चाळणीनंच गाळून घेतलं आहे ते. गाळणं झालं आहे आता. असं करावं बनवून पहा तुम्ही. कोणी कोणी गाळत नाही, पण आम्ही गाळून घेतलं आहे. आणि ते थोडासा त्याच्यावर असा कोंडा निघल्यावाने झालं. जरी रवा असला तरी त्यातून निघतंच थोडंफार. त्यानंतर आम्ही ते तसंच ठेवलं आणि सकाळी चाळणीनं गाळून घेतलं आणि 4 वाजल्यानंतर आम्ही काय केलं, असं येऊ लागलं त्याच्यावरून फेस. तर आम्ही 4च्या नंतर कुरडया बनवायला सुरुवात केली. जेवढा चीक आहे तेवढंच आम्ही भगोन्यात पातेल्यात पाणी घेतलं आहे आणि आधण टाकायला सुरुवात केली. आधण टाकून झालं आहे आम्ही दोघी जावा आणि आधण टाकलं आहे. आता आधणाला चांगली उकळी येऊ द्यायची. खळखळ उकळी आली की आपण चेक ते पातेल्यामध्ये घेतला होता, तर त्या डब्यात ओतून घेतला आहे आम्ही मोजून सनी. आणि त्याच्यावरून मीठ चवीनुसारच तुम्हाला जेवढी चव लागन मिठाची तेवढंच टाका. आणि आम्ही चवीनुसारच टाकलं, कारण आमचं एक छोटंसं पातेलंच चीक होता. आणि आता आम्ही दोघी जावा, एक जण हटायला लागलो आणि एक जण डब्यानं वरून टाकतं, कारण एकटीला काही जमत नाही, कारण त्याच्यात गिठोळ्या होतात. असं दोघीनं टाकल्यानंतर असा प्लेन चीक येतो आणि चांगलाही होतो. ते बघा असं टाकलं आहे आम्ही आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं. म्हणजे जास्त मोठा जाळ नाही ठेवायचा. आम्ही चुलीवर टाकल्यानंतर टाकलं आहे आणि टाकल्यानंतर चीक चांगला शिजला आणि आम्ही वरती आलो आहे आता गच्चीवर दोघी जावा आणि कुरडया बनवायला लागलो. बघा कशा कुरडया आल्यात आमच्या. तुम्ही नक्कीच करून बघा. रव्याच्या कुरडया आम्ही पहिल्यांदाच केल्या. आम्ही काही असं नाही की करून पाहिल्या होत्या, पण इतक्या छान आल्यात आणि पांढरे शुभ्र आल्यात. आता दिसत असेल तुम्हाला असं, पण एकदम पांढऱ्या शुभ्र आणि एकही मोलडी नाही, एकदम पद्धतशीर आल्या. तुम्ही नक्कीच करून बघा आणि थोड्याच वेळात होऊन जातात, कारण असं गव्हाला 4-5 दिवस लागतात आणि ह्या कशा काल टाकल्या आणि उद्या लगेच कुरडया बनवायला सुरुवात केली आम्ही. थोड्या वेळात लगेच होऊन जातात. आणि माझी जाऊबाई मला भरून देत होती ते बघा, आणि मी कुरडया घालत होते. मस्त छानपैकी आल्या. तुम्ही नक्कीच करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. अशा कुरडया तयार केल्यात आम्ही दोघी जावांनी. नक्कीच तुम्ही करून बघा आणि छान आल्यात बघा, किती छान आल्यात. आणि माझ्या चॅनलला व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही नक्कीच करून बघा.